नमस्कार. हां नमस्कार सर. आमच्या ठेवून आता इकडे आषाढी बंदोबस्त आहे. नाही इथं कोणीही माणूस नाही आहे, इथं कोणीही तुमचा माणूस नाही आहे. नाही कोणी तर पोलीस पाटलांना सांगा तुम्ही, ते इथं थांबते. दोन पोलीस पाटील आहे. मी भटकळवाडी विभागात राहतो, भटकळवाडीचे पोलीस पाटील आहेत आणि पिंपळवंडी जे हद्दीत चालू आहेत ते पोलीस पाटील आहेत. तुम्ही कुठं बसता? पिंपळवंडी ग्रामपंचायत. तुमच्या मागण्यासंदर्भात कळवून दे का तुम्ही संबंधित विभागाला? हो तुम्हाला कळवलेलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे, CO साहेबांना कळवलेलं आहे, त्यानंतर पंचायत समितीला कळवलेलं आहे, सगळ्या डिपार्टमेंटला ग्रामपंचायतला सुद्धा कळवलेलं आहे, विभागीय आयुक्तांना सुद्धा कळवलेलं आहे, DYSPंना सुद्धा मेल केलेला आहे. ठीक आहे, तुम्ही सांगतो. काय म्हणाले जाधव साहेब? जाधव साहेब म्हणले मी सांगतो कोणाला तरी पाठवतो. तुमचे सहकारी जे आहेत मयूर काचळे यांच्या उपोषणाचा आज 4था दिवस आहे. प्रशासन मात्र कुठली दखल घेत नाही, तर तुम्ही काय सांगाल? मी एवढंच सांगेन की आज हे लोकांच्या हितासाठी बसलेले आहेत. जे काय खरं असन खोटे असन तर प्रशासनाने त्यांची त्वरित दखल घ्यावी. त्यांनी जे काय मुद्दे मांडलेत ते प्रशासनाने त्याची ताबडतोब सोडवणूक करावी. अगर खोटं असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. एवढंच मत असं आहे. हां. तुमचं नाव काय? श्रीकांत कसबे. तुम्ही पिंपळवंडीचे? हो. मग यांना आत्तापर्यंत तुमच्या गावच्या लोकांचा पाठिंबा काय मिळत नाही? लोक छुपा पाठिंबा काय देतात? लोक इकडे तिकडे बोलत आहेत, परंतु प्रत्यक्षात काय येऊन बोलताना दिसत नाही त्यांच्यासमोर. काय म्हणजे दडपण दहशत काय म्हणायचं? नाही, ते आता ज्यांचं त्यांनाच माहिती असेल. तुम्ही लोकांना विचारत नाही का यांचं? तुम्ही जसं आता मगाशी म्हणाले हो उपोषण खोटं असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी ना. हो बरोबर आहे. मग काय म्हणजे पिंपळवंडीकरांनी तो विचार करावा ना. जर त्यांच्या समोर जर ते कुजबूज करत असतील इकडे तिकडे बसून, तर प्रत्यक्षात जर त्या न्याय हक्कासाठी जर कोणी लढत असेल तर त्याला त्यांनी खुला पाठिंबा द्यावा असं माझं म्हणणं आहे. पिंपळवंडीकरांना आव्हान. हो बीडीओंना फोन लावला होता. हो. काय बीडीओ नेमकं काय म्हणतात? व्हिडिओ म्हणतात मी अहवाल पाठवून देतो त्यांना, आणि यांचं म्हणणं आहे की तुम्ही प्रत्यक्षात इथं यावं आणि हे जे काय माझे मुद्दे. साहेबांनी इथे यायला अडचण काय? यांचं म्हणणं समजून घ्यायचं, ग्रामसेवक बोलवायचे, सरपंच बोलवायचे, मुद्द्यावर चर्चा करायची. हो बरोबर आहे, बरोबर आहे. BDO साहेबांनी इकडे आलं पाहिजे, कारण ते पंचायत जे राज आहे त्याचा कारभार पाहणारे ते प्रमुख असतात. इथली जी स्वराज्य संस्था आहे पिंपळवंडी जुन्नर तालुक्यातली मोठी ग्रामपंचायत आहे, आणि त्यांनी ह्या ग्रामपंचायत विरोधात जर कोणी बसत असेल, आक्षेप घेत असेल, तर त्याचा त्यांनी हे काढावं, तडा म्हणजे त्याचा निकाल लावा असं माझं म्हणणं आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.